नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य आणि पत्नी रश्मी उद्धव ठाकरे हे दिल्लीला 3 दिवस होते. काल सायंकाळी ते परत आले. उद्धव ठाकरे यांचा अलीकडच्या काळातला हा पहिलाच दिल्ली दौरा. त्यातल्या त्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या असताना या दौऱ्याला विशेष महत्त्व आलं. या दौऱ्याचा एजेंडा असा होता की इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणं, त्यांच्यासोबत बैठका करणं आणि आणखी काही राजकीय नेत्यांच्या बैठका, शिवाय शिवसेनेचे जेवढे त्यांचे खासदार आहेत दिल्लीमध्ये, सध्या अधिवेशन सुरू आहे, सर्वांना माहीतच आहे, तर त्यांची बैठक घेणं, त्यांनाही मार्गदर्शन करणं हा साधारणपणे एजेंडा होता. तर चर्चा कशाची झाली की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांनी तशी मागणी केलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही मागणी पुढे केली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठका किंवा भेटी घेणं हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा विषय होता, कारण देश पातळीवर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीची खूप चर्चा झाली. त्या आघाडीच्या जागाही वाढल्या. आज लोकसभेमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि देशभर विरोधी पक्ष एक मजबूत उभा राहिला असा एक संदेश लोकांमध्ये गेलेला आहे. अर्थात लोकांनी मतदान केलं म्हणूनच तो उभा राहिला, हेही काही दुर्लक्षून चालणार नाही. तर हे जे वातावरण आहे, या वातावरणाचा जर अचूक फायदा घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये सर्वांच्या सोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज त्यांचा पक्ष कधी नव्हे एवढा कमजोर आहे, क्षीण झालेला आहे. भाजपासोबतची युती तोडली, नंतर पक्षच फुटला. बहुतेक सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, खासदारी बरेच गेले, परंतु त्यातून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये काही काळ काम केलं. पुन्हा विरोधी पक्षांच्या आघाडीत ते सामील तर आहेतच, त्यांच्या मदतीनेही त्यांनी प्रयत्न केला. लोकसभेला त्यांच्या 9 जागा निवडून आल्या, 17 पैकी 9. याच्या आधी त्यांचे भाजपसोबत 2019मध्ये 18 खासदार होते. तर ही पडझड जी आहे ती थोडीफार सावरून धरली त्यांनी. त्यांच्या जागा त्यांना याच्यापेक्षा जास्त आणता आल्या असत्या असं सर्वांना वाटत होतं राजकीय वर्तुळामध्ये, पण काही ठिकाणी त्यांना थोडासा अनुभव म्हणा किंवा ते कमी पडले, हेही दुर्लक्षून चालणार नाही. त्यांच्या काही भरवशाच्या जागा होत्या, जशी इचलकरंजीची जागा होती, मुंबई उत्तर पश्चिम होतं, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, जरी आपण छत्रपती संभाजीनगर म्हणत असलो तरी आज रेकॉर्डवर औरंगाबादच म्हणतात लोकसभा मतदारसंघ, तो होता. बुलढाणा मतदारसंघ होता. ठाण्यामध्ये त्यांना एखाद्या वेळी संधी होती, परंतु तिथं म्हणावं तसं यश मिळालं नाही किंवा अपयश पदरी पडलं. या पार्श्वभूमीवर आपण एकट्याच्या बळावर काही प्रयोग करण्यापेक्षा आहे ती विरोधी पक्षाची आघाडी सांभाळून ठेवणं, त्या नेत्यांच्या संपर्कात राहणं आणि विधानसभेसाठी प्लॅनिंग करणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हा दौरा 3 दिवसाचा त्यांनी त्यासाठीच खर्च केला. एवढंच नाही तर ते आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन आले, त्यांच्या पत्नीची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यातून त्यांना काय मिळवायचं आहे की उद्धव ठाकरे आज एकट्याच्या बळावर शिवसेना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना लोकसभेला थोडंसं अधिक यश मिळालं असतं तर आणखी त्यांना आत्मविश्वास जास्त वाढला असता त्यांचा. परंतु एक या ज्या दिल्लीतल्या भेटी झाल्यात, त्या भेटीमध्ये ज्या बातम्या आल्यात की ते मुख्यमंत्रीपदासाठी जास्त स्वतःचं जे स्थान आहे ते बळकट करायला गेले होते, याहीपेक्षा माझ्या मते त्यांच्याकडे एक दुसरा एजेंडा होता. तो म्हणजे निवडणुकीमध्ये आघाडी किंवा युती करून लढत असताना सहयोगी पक्षाची मतं ही आपल्याकडे वळली पाहिजेत, हा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या तिघांची आघाडी आहे. या आघाडीचे उमेदवार जिथं जिथं उभे असतील तिथं तिन्ही पक्षाची जी मतं असतात, कमिटेड वोट्स म्हणतो आपण त्याला, ठरलेली मतं, ती मतं फिरली पाहिजेत. म्हणजे समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार असेल तर त्याला काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, म्हणजे शरद पवार यांना मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसची मतं मिळालीच पाहिजेत. काही ठिकाणी गडबड होते. लोकसभेला शिवसेनेच्या जर अंतर्गत वर्तुळाचा कानोसा घेतला तर असं लक्षात येतं की काही ठिकाणी काँग्रेसची मतं फिरलेली नाहीत. हा उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं आजच्या दृष्टीनं काळजीचा मुद्दा आहे.
सांगलीचं उदाहरण सगळ्यात ठळक नजरेत भरणार आहे. सांगलीची जागा त्यांनी हट्टाने मागून घेतली, आग्रहाने घेतली. सांगलीला तुमचं एवढं काही अस्तित्व नाही असं सांगत होते काही लोक काँग्रेसचे, पण त्यांनी ऐकलं नाही. मला वाटतं प्रत्येक रिजनमध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व काय आहे असलं पाहिजे, हा त्या पक्षाचा प्रमुख ठरवत असतो. कोल्हापूरची जागा सर्वसंमतीनं जर काँग्रेसला जात असेल आणि ती छत्रपती शाहू महाराजांच्या साठी सोडली जात असेल, तर मग बाजूची सांगलीची जागा आपण का सोडा, असा विचार बहुतेक उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ती हट्टाने मागून घेतली, उमेदवारी चंद्रहार पाटलांना जाहीर करून टाकली. अडचण काय झाली की वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी त्या जागेसाठी खूप जोर लावला आणि काँग्रेसनेही कधी नव्हे ते फारच प्रतिष्ठेचा प्रश्न केला. जागा शिवसेनेलाच गेल्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, लोकांची सहानुभूती त्यांना मिळाली आणि तिथे चंद्रहार पाटलांचा दारुण पराभव झाला. आणखी काही ठिकाणी असं आहे, एक ॲनालिसिस आहे, विश्लेषण आहे की काही ठिकाणी उद्धव ठाकरेंना काँग्रेसची मतं म्हणावी तशी मिळालेली नाही आहेत. सांगली हे त्याचं पहिलं उदाहरण आहे सगळ्यात मोठं. तर याच्यामुळं उद्धव ठाकरेंना बहुतेक असं वाटत असेल की विधानसभेला असं व्हायला नको की आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आहे, आपली संघटना पूर्णपणे काँग्रेससाठी काम करते आहे, जिथं काँग्रेसचा उमेदवार आहे तिथं, जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे तिथेही, पण आपला उमेदवार जिथं असेल शिवसेनेचा तिथे काँग्रेसचे लोक आपल्यासाठी मेहनत घेत नाहीत, हे चित्र काही बरोबर नाही. बहुतेक मला असं वाटतं की त्यांनी असं ऐकण्यात आलेलं आहे की मागे त्यांनी लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्यांना पत्रही पाठवलेले आहेत त्यांनी की कुठल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या कोणा नेत्यांनी काम नाही केलं शिवसेनेसाठी. आणि काँग्रेसनेही फारसा गाजावाजा न करता काही ठिकाणी काँग्रेस नेत्यांवर कारवाईसुद्धा केली. काही लोकांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या, काही लोकांना पक्षातून निलंबित केलं. हे उद्धव ठाकरेंच्या आग्रहापोटी बरंचसं झालेलं आहे. काँग्रेस हा तसा फार विशाल अंतःकरण असलेला पक्ष आहे. आज जरी एखादा माणूस नाराज असला तर उद्या तो कधीतरी कामाला येईल हा विचार करून ते काँग्रेस कधी कडवट निर्णय घेत नाही. त्याचं उदाहरण असं आहे की आत्ताच त्यांची काही मतं फुटली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. जवळपास 7 ते 8 आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान नाही केलं. काँग्रेसच्या उमेदवारांना म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान नाही केलं. ही चर्चा सुरू झाली, पण काँग्रेसने नावं जाहीर नाही केली आमदारांची. ते विधानसभेला तिकीट नाकारतील त्यांना. ही काँग्रेसच्या कामकाजाची पद्धत आहे. काँग्रेसने फारसा गाजावाजा न करता उद्धव ठाकरेंचा बहुतेक आग्रह लक्षात घेऊन काही लोकांना पक्षातून काढून टाकलं, काही लोकांना नोटिसा बजावल्या. तर विधानसभेला असा अनुभव येऊ नये, विधानसभेला याची पुनरावृत्ती होऊ नये, हा उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीचा एक महत्त्वाचा एजेंडा होता. आणि मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते, या दोघांच्या बैठकीत बहुतेक हा मुद्दा त्यांनी चर्चिला आणि सोबत त्याच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेला असेल असं आपण गृहीत धरूया. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, महायुती असो या महाविकास आघाडी, जेव्हा 4 राजकीय पक्ष 3 राजकीय पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने अजेंडा असतो की आपलं आहे ते स्थान एकत्रित राहून बळकट करायचं, भांडायचं मुख्य पदासाठी नाही. कारण आज भांडण्याचे दिवस नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसामध्ये इतकं बदललेलं आहे, इतकं त्याच्यामध्ये उलथापालथी झालेले आहेत की आजच्या घडीला महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महायुतीचे घटक पक्ष एकमेकांमध्ये भांडण करून आहे ते स्थान गमावू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. एरवीची परिस्थिती नाही आत्ता. आज महाविकास आघाडीपुढे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की भाजपचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये भाजपा हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे या महायुतीच्या सरकारमध्ये. याच्याशी सामना करताना महाविकास आघाडी म्हणून आपल्याला एकत्रित राहायला पाहिजे. एकत्रित नाही राहिल्यास आपली दुर्धान होईल, आपल्या राजकीय अडचणी वाढतील आणि ज्यांनी कोर्ट कचेऱ्या तपास यंत्रणांचा ससेमिरा सहन केला आहे त्यांना तर याची पूर्ण जाणीव आहे की आपण एकत्र राहिलो तर एकीचं बळ दाखवता येईल. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासारख्या मुद्द्यावरून जाहीर भांडण करणं त्यांना परवडणार नाही. त्या दृष्टीने उघडपणे भांडण न करता पडद्याआड जेवढं काही हालचाली करता येईल तेवढ्या त्या करतायत. आणि त्या सगळ्यांना असं वाटते महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना की आपण जर आपला पक्ष मुख्यमंत्री होणार आहे, आपल्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री होणार आहे असा जर प्रचार केला तर आपल्याला यश मिळेल. अपवाद फक्त शरद पवारांचा आहे. शरद पवार हे वेगळ्या पद्धतीचं राजकारण खेळणारे नेते आहेत. त्यांच्या राजकीय चाली, त्यांच्या राजकीय हालचाली ह्या लवकर लक्षात येत नाहीत. ते त्यांचा पक्ष पद्धतशीरपणे मजबूत करतात. एवढ्या संकटात असताना त्यांनी 10 लोकसभेच्या जागा लढवल्या, 8 खासदार केले स्वतः आणि याचं यश 100% शरद पवारांना आहे. या वयात ते एवढी मेहनत करू शकतात.
जास्त चर्चा करायची नाही, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलायचं नाही, अंडरग्राऊंड किंवा पडद्याआड जेवढं काही काम करता येईल तेवढं करायचं आणि पक्ष मजबूत करायचा, असं धोरण शरद पवारांनी स्वीकारल्यामुळं त्यांच्या पक्षाकडून कोणीही मुख्यमंत्रीपदाचा दावा, उमेदवारी, अमकं ठरलं तमकं ठरलं काही बोलत नाही. त्यामुळं पवारांच्या पक्षामध्ये हा गोंधळ नसतो. आणि काँग्रेसला शिवसेनेला मात्र हे वाटणं स्वाभाविक आहे. काँग्रेसला असं वाटतं की आमचे 13 खासदार आहेत, त्यामुळे जास्त जागा विधानसभेच्या आमच्या पदरात पडल्या पाहिजेत, आम्ही जास्त जागा लढवल्या पाहिजेत, जास्त आमदार निवडून आले पाहिजेत आणि आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेला असं वाटतं की आज आमचा तीव्र राजकीय संघर्ष हा भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, आमचा पक्ष फुटलेला आहे. आम्हाला जर जनमानसामधलं स्थान बळकट करायचं असेल तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असं प्रोजेक्ट केल्याशिवाय आमच्या मागे आमचे कार्यकर्ते आणि नेते मेहनत करणार नाहीत. म्हणून त्यांची ती अडचण असू शकते. उद्धव ठाकरेंनाही हे वाटणं स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीने माझ्यासोबत राजकीय चाली रचल्या गेल्या, माझं नुकसान करण्यात आलं, त्याचं जर उत्तर मला राजकारणातून द्यायचं असेल तर माझा पक्ष क्रमांक 1ला ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद मला मिळालं पाहिजे. हे झाल्या त्या नेत्यांच्या भावना. जनतेला काय वाटतं हा वेगळा मुद्दा आहे, नेत्यांना काय वाटतं हा वेगळा मुद्दा आहे. नेत्यांना त्यांच्या पद्धतीने विचार करण्याचा हक्क जरूर आहे आणि जनतेला मात्र जनतेने आपापल्या पद्धतीने विचार करण्याचा हक्क आहे. कारण लोकशाही ही लोकांच्या मानसिकतेवर असते. लोकशाही व्यवस्था त्यांच्यासाठी जिवंत ठेवू इच्छितात का, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. नेत्यांकडे बघून लोकांनी धोरणं ठरवायची नसतात, धोरणं स्वीकारायची नसतात. लोकांनी ठरवायचं असतं की व्यापक हित आपलं कशात आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांचं व्यापक हित कशात आहे, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कशात आहे, त्या दृष्टीने कोण वाटचाल करतं आहे, त्या दृष्टीने आपल्याला आश्वासक असं वातावरण निर्माण करण्यासाठी कोण प्रोत्साहित करतं आहे, त्याच्या पाठीशी लोकांनी राहायला पाहिजे. इथे राजकीय पक्ष गौण आहे. कारण लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर लोकमत जागृत पाहिजे. लोक जागृत असतील तर लोकशाही टिकते. त्यामुळे ह्या सगळ्या नेत्यांकडे बघून लोक ठरवतील की आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रामधली अभूतपूर्व परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आम्हाला कोण नेता, कुठली आघाडी, कुठली युती ही आम्हाला आश्वासक वाटते, त्याच्या मागे लोक जातील. लोकांना हेही दिसतं आहे की पक्ष फुटणं बरोबर नाही, आमची मतं गृहीत धरून तुम्ही पक्ष फोडाफोडी करता, आम्हाला गृहीत धरून तुम्ही वाटेल तशा सोयरिकी करता, राजकीय सोयरिकी. तर ते लोकांना कितपत रुचलं आहे हे लोकसभेच्या वेळी दिसून आलं. सगळ्या प्रकारचे तटबंदी असतानासुद्धा लोकांनी जे निकाल द्यायचे तेच दिलेत. विधानसभेलासुद्धा लोकांच्या मनामध्ये हे असेल. जर लोकमत जागृत असेल, लोकांची मतं जर व्यावहारिकदृष्ट्या अतिशय परिपक्व असतील तर लोकशाही मात्र मजबूत राहते. आणि ती जर मजबूत राहिली तर राजकीय पक्ष सावध होतात. कारण लोकशाहीमध्ये ही व्यवस्था चालवत असताना राजकीय पक्षांनी ठरवून ती चालवायची नसते, तर लोक काय ठरवतात त्याच्यावर राजकीय पक्षांनी आपली धोरणं ठरवायची असतात. आणि राजकीय पक्षांना धोरणं ठरवायला लोकांनी भाग पाडायचं असतं. हे वातावरण बघता महायुती का महाविकास आघाडी काय करू इच्छितात, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण कोणाचा जाहीर करतं, तो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा महाराष्ट्राचं भवितव्य घडवू शकेल का, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडवू शकतो का, महाराष्ट्रापुढचे आजचे जे सगळ्यात महत्त्वाचे गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची त्याच्यामध्ये काही पात्रता कुवत आहे का, हा सगळा विचार लोकांना करायचा आहे. त्यामुळं लोकसभेच्या वेळेला लोकांनी कौल दिला, विधानसभेच्या वेळेला हा कौल जिवंत असला पाहिजे. आणि ते देत असताना म्हणूनच महायुतीचे नेते आहेत ते सतत लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्या अडीअडचणी सोडवू शकतो, आम्ही वेगवेगळे निर्णय घेऊन तरुण पिढी, महिला, दुर्बल, वंचित घटक यांना सोबत घेऊन जाण्यासाठी काय प्रयत्न करतो हे दाखवत असतात. महाविकास आघाडीचे नेतेही दाखवत असतात की हे कसं चुकीचं चाललं आहे, महायुतीचे निर्णय पुढच्या भविष्याचा विचार केला तर कसे घातक आहेत. हे करत असताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आणि मुख्यमंत्री कोण हे जाहीर होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. कारण आत्ताचं वातावरण त्याच्यासाठी तेवढं अनुकूल नाही. कारण महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला तर उरलेले 2 पक्ष जे आहेत ते याच्यातून अंग काढून घेतील. ते म्हणतील आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर आपण मेहनत किती घ्यायची. आपल्याला एक दिसतं मजेशीर गोष्ट आहे, अजित पवार म्हणाले माझी गाडी नेहमी ही उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच येऊन थांबली. आपल्याला आठवत असेल मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या त्या परिसरामध्ये ती मोठी सभा झाली होती जेव्हा पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा त्यांचं विधान हे गाजलं होतं की माझी गाडी नेहमी उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच येऊन थांबली. म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे अजित पवारांना. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते 5 वर्ष, त्यांनाही मुख्यमंत्रीपदावर त्यांचा दावा आहे, त्यांचेही समर्थक नाराज आहेत, त्यांना असं वाटतं की आमचा नेता मुख्यमंत्रीपदाचाच उमेदवार आहे. एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास आता बराच वाढलेला आहे. 7 खासदार निवडून आणलेत त्यांनी, तेही त्यांच्या दृष्टीने जोरात प्रयत्न करत आहेत. त्यांना वाटतं की आपणच नेतृत्व करू शकतो आणि आपल्या नेतृत्वाखाली जर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि घवघवीत यश समजा मिळालं
तर मग आपल्याशिवाय मुख्यमंत्री आहेच कोण म्हणून तेही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीकडे 3 उमेदवार आहेत मुख्यमंत्रीपदाचे. महाविकास आघाडीकडे जरी काँग्रेस आणि शिवसेना दिसत असली तरी शरद पवार यांच्याकडे या महाविकास आघाडीचं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे, जे ते न बोलता ते चालवत असतात. शेवटी मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल तेव्हा कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुढची 5 वर्ष राजकीयदृष्ट्या स्थैर्याची जातील आणि सरकार म्हणून लोकांसमोर जात असताना ते चांगलं राहील याचा विचार करून शरद पवार कोणाच्या पारड्यात वजन टाकायचं याचा विचार करतील. त्यामुळं आता जरी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन स्वतःचा खुंटा बळकट करून आले असं म्हणता येत असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा मात्र निवडणुकानंतरच लागेल अशी शक्यता आहे. एवढंच आहे की उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी पुन्हा एकदा जर विश्लेषण करायचं झालं तर त्यांनी इंडिया आघाडीच्या बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास असेल किंवा आघाडीतल्या इतर नेत्यांचा आत्मविश्वास असेल तो दुणावतो. कुठलाही पक्ष असो त्याची काही ठराविक मतं असतात. सगळे राजकीय पक्ष आपापली मतपेढी जी आहे ती सांभाळून असतात. डावे पक्ष संपलेले नाहीत, त्यांची मतं आहेतच, त्यांना मानणारा एक वर्ग असतो. ह्या सगळ्यांची मोट जुळवायची असते. तर आगामी निवडणुकामध्ये ह्या सगळ्यांची मोट बांधून आपल्याला मतं कशी जास्त मिळतील याचा विचार करून बहुतेक उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये सगळ्या नेत्यांना भेटले. आणि हो, एक उल्लेख मात्र आवर्जून करायला पाहिजे की त्यांच्या पक्षाच्या खासदारांची त्यांनी विशेष अशी बैठक घेतली आणि सहजासहजी अशी बैठक होत नसते शिवसेनेमध्ये. प्रत्येक वेळी अधिवेशन होतं तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी बैठक घेतलीच आहे असं काही होत नसतं. पण हे एक उत्तम चिन्ह आहे की विधिमंडळ असो व संसदीय पक्ष याच्या बैठका वेळोवेळी झाल्या पाहिजेत. कारण पक्ष कसा आहे, त्या पक्षाची देशाविषयीची काय भूमिका आहे ही संसदेमध्ये ज्या परिणामकारकतेने कळते आणि विधिमंडळामध्ये ज्या परिणामकारकतेने जनतेशी तुमची बांधिलकी कळते तेवढी जाहीर भाषणांमधून बाहेरच्या कळत नसते. कारण विधिमंडळ आणि संसद ह्या देशाच्या लोकशाहीमधलं मंदिर आहे, ते सर्वोच्च आहे. तिथं मांडलेली भूमिका तुम्हाला बदलता येत नाही, ते रेकॉर्ड होतं. तर त्या ठिकाणी आपला पक्ष कसा परफॉर्मन्स देतो आहे, कुठल्या प्रश्नावर काय भूमिका घेतो आहे, कुठल्या कायद्यावर कसा चर्चा करतो आहे हे पाहणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी ती बहुतेक बैठक घेतली. जो काही संदेश त्यांचा द्यायचा असेल तो दिला. ही एक त्यांच्या दृष्टीने एक नोंद घेण्यासारखी गोष्ट घडली. अशा रीतीने हा 3 दिवसांचा दौरा आटोपून उद्धव ठाकरे आता आलेले आहेत. आता मैदान जवळच आलेलं आहे. त्यामुळे भविष्यात आता नजीकच्या काळात आपल्याला अनेक घडामोडी पाहायला मिळतील. त्यानिमित्ताने आपण भेटतच राहूया. नमस्कार.